पुणे महापालिकेच्या हद्दीत वाढ, नव्या हद्दीत खडकवासल्यासह 28 गावांचा समावेश. पोलिसांची आणि एबीपी माझाची काळ्या काचांविरोधात मोहीम, आतापर्यंत 16,694 गाड्यांवर कारवाई. आमची लढाई गडकरींची नसून सिंचन विभागाशी, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं एबीपी माझावर स्पष्टीकरण. पुणे मनपाच्या हद्दीत 28 नवीन गावांचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनानं घेतलाय. नगरविकास खात्यानं या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. खडकवासला, बावधन, मळुंगे, शिवणे, नरे, फुरसुंगी यासह 28 गावांचा या यादीत समावेश आहे. पुढच्या 30 दिवसात या संदर्भातल्या हरकती सरकारनं मागवल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलीस, आरटीओ आणि एबीपी माझा यांनी काळ्या काचांविरोधात गेल्या 7 दिवसांपासून मोहीमच सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत 16,694 गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पाठोपाठ ठाण्यातही काळ्या काचांवर पोलीस आणि वाहतूक विभागानं कारवाई केली आहे. आज नवरात्रीतल्या ललिता पंचमीच्या पूर्वरात्री जावळी खोऱ्यातील प्रतापगड मशालींच्या जागरणानं उजळून निघाला. कर्णात छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावर स्थापन केलेल्या भवानी देवीच्या स्थापनेला 351 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून संपूर्ण टेहळणी बुरुज 351 मशालींच्या प्रकाशानं रात्रभर धगधगत ठेवला होता. रात्रभर सह्याद्रीच्या रांगेतला प्रतापगड हा मशालींच्या उजेडामुळे कित्येक मैल अंतरांवरून देखील स्पष्ट दिसत होता. जायकवाडी धरण कोरडं पडायची वेळ आल्यानं मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेऊन निळवंडे धरणातून 2.5 टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय घेतला. पण 8 दिवसांनंतरही मुंबईतून लेखी आदेश आलेलाच नाहीये. त्यामुळे निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आलेलं नसल्यानं जायकवाडी धरण 8 दिवसांनंतरही तहानलेलं आहे. ज्या 2 शेतकऱ्यांच्या जमिनी नितीन गडकरी यांनी लाटल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला, त्या दोन्ही शेतकऱ्यांचा माझानं शोध घेतलाय. या दोन्ही शेतकऱ्यांची गडकरींविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचं समोर आलंय. आमची लढाई नितीन गडकरींच्या विरोधात नसून सिंचन विभागाशी असल्याचं या शेतकऱ्यांनी स्पष्ट केलंय.